ओके, आज आपण एक नवीन कन्सेप्ट संदर्भात एक्सप्लेन करणार आहे. दॅट इज अ प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पार्ट 5 मध्ये डिफरन्सिएशन, रिडिफरन्सिएशन अँड डिडिफरन्सिएशन या संदर्भात बघणार आपण. सो व्हॉट इज द डिफरन्सिएशन? सॉरी, द टर्म डिफरन्सिएशन. आणि that followed by de-differentiation. De-differentiation. And finally, re-differentiation. Differentiation. Okay. Differentiation, de-differentiation and re-differentiation. आधी आपण बघायचं डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन मीन्स एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर तयार होणे, त्याला आपण डिफरन्सिएशन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल पॅरेंगाइमल टिश्यू तयार होणे, सर स्क्लेरेंगाइमल टिश्यू तयार होणे आणि वॅस्क्युलर बंडल झायलम फ्लोएम्स तयार होणे, ह्याला म्हणायचे डिफरन्सिएशन. किंवा प्लांटमध्ये एखादा पार्ट तयार होणे, त्याला आपण डिफरन्सिएशन म्हणायचं. सर ते सुद्धा डिफरन्सिएशन होऊ शकते. म्हणजे डिफरन्सिएशन म्हणजे ऍक्च्युली मेरिस्टेमॅटिक सेल आहे प्लांटमध्ये. काही ठिकाणी मेरिस्टेमॅटिक सेल दिसते आपल्याला. मग कुठे ते मेरिस्टेमॅटिक सेल असणार हे आपल्याला माहित असलेले पॉईंट आहे. मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू आपल्याला प्लांटमध्ये एक रूट अपेक्स मध्ये दिसतात. रूट अपेक्स. ठीक आहे. ॲट द सेम टाइम यू कॅन सी ॲट द स्टम अपेक्स ऑर इट इज कॉल्ड शूट अपेक्स मध्ये पण दिसतात. शूट अपेक्स. एखादं ब्रांच असेल तर त्याच्या एंडमध्ये, स्टेमच्या एंडमध्ये असं ठिकाणी हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू दिसतंय. ॲट द सेम टाइम इट ऑल्सो सीन इन द वॅस्क्युलर कॅम्बियम. वॅस्क्युलर कॅम्बियम म्हणजे कॅम्बियम वॅस्क्युलर टिश्यूच्या मध्ये जे कॅम्बियम टिश्यूज आहे, जे मेरिस्टेमॅटिक सेल आहे, त्याला आपण वॅस्क्युलर कॅम्बियम म्हणायचे. असं ठिकाणी आपल्याला काय दिसतंय? आपल्याला मेरिस्टेमॅटिक टिश्यू दिसतात. हा मेरिस्टेमॅटिक टिश्यू सपोज आहे, एक मेरिस्टेमॅटिक टिश्यू असेल तर दिस मेरिस्टेमॅटिक टिश्यू डिवाइड्स इंटू 2 सेल. सर ते मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये असलेले प्रत्येक सेल अंडरगोईंग द मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनची क्षमता असलेले सेल आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणायचं. सपोज हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे, सेल आहे, मेरिस्टेमॅटिक सेल. मेरिस्टेमॅटिक सेल, हा मेरिस्टेमॅटिक सेल डिवाइड होणार आहे आणि 2 सेल इथं तयार झाले. Then what happens? This will differentiate into parenchyma. For example, it will differentiate into parenchyma, or it may differentiate into collenchyma. So collenchyma. So collenchyma, parenchyma are the permanent tissues. Okay. So like that, meristematic tissue divides and produces new cells, and these new cells become the permanent tissue. Such a type of the change is known as the डिफरन्सिएशन. सो असं डिफरन्सिएशन झाल्यामुळे या प्लांटमध्ये अनेक पार्ट तयार होतो, अनेक डिफरंट टाईप टिश्यू तयार होणार आहे. पॅरेंगाइमा, कॉलंगाइमा, स्क्लेरनगाइमा, वॅस्क्युलर बंडल और इट मे बी वॅस्क्युलर बंडल, झायलम अँड फ्लोएम, हे सर्व टिश्यू तयार होणे, त्याला आपण डिफरन्सिएशन म्हणायचे. ओके. सो ड्युरिंग द डिफरन्सिएशन सेल अंडरगोईंग सम स्ट्रक्चरल चेंज. असं डिफरन्शिएशन होत असताना या सेलमध्ये काही चेंजेस होतो, स्ट्रक्चरल चेंजेस, बोथ इन द सेल वॉल अँड प्रोटोप्लाझम. हे चेंज कुठं होणार आहे? ते सेल वॉल मध्ये पण होणार आहे, त्याच्या प्रोटोप्लाझम मध्ये पण होणार आहे. सर रिमेंबर, डिफरन्सिएशन म्हणजे काय? डिफरन्सिएशन म्हणजे ज्या ठिकाणी प्लांटमध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे ते रूट अपेक्स मध्ये, शूट अपेक्स मध्ये, वॅस्क्युलर कॅम्बियम मध्ये हे मेरिस्टेमॅटिक सेल आहे. मेरिस्टेमॅटिक सेल म्हणजे आपल्याला माहिती आहे ते कंटिन्युअसली डिवाइड होणारे सेल आहे. हा कंटिन्युअसली डिवाइड झाल्यानंतर त्या सेलमध्ये, डिवाइड झालेल्या सेलमध्ये आणि त्याच्या सेल वॉलमध्ये आणि त्याच्या प्रोटोप्लाझममध्ये काही बदल होतो. हे बदल झाल्यानंतर त्यातून एक परमनंट टिश्यू तयार होतो. असं एक मेरिस्टेमॅटिक सेलमधून एक परमनंट टिश्यू तयार होण्याचे जे प्रोसेस आहे, ते प्रोसेसला आपण डिफरन्सिएशन म्हणायचे. सर आता काय चेंजेस सेल वॉलमध्ये होतो बघूया आपण. सेल वॉलमध्ये म्हणलं की नाही, सेल वॉलमध्ये प्रोटोप्लाझममध्ये चेंज होतो म्हटलं. मग सेल वॉलमध्ये काय चेंजेस होणार आहे बघूया आपण. सेल वॉलमध्ये ते थिकनेस वाढणार आहे. सर थिकनेस, सेल वॉलमध्ये त्याच्या थिकनेस इन्क्रीसिंग द थिकनेस. थिकनेस कशामुळे थिकनेस वाढलेला आहे? इन्क्रीसिंग द थिकनेस. थिकनेस वाढण्यासाठी सुरुवातीला जे मेरिस्टेमॅटिक सेल आहे ते सेलमध्ये फक्त एक सिंगल मेम्ब्रेन असणार आहे.
single membrane. This single wall it is actually made up of the cellulose. हे cellulose पासून तयार झालेला आहे. ओके. आणि ह्या मेरिस्टेमॅटिक सेलमधून पुन्हा हे पॅरेंगाइमा सेल्स किंवा सेकंडरी किंवा ते परमनंट टिश्यू तयार होत असताना त्याच्या आउटर साइडमध्ये अजून एक मेम्ब्रेन तयार होतो, एक वॉल तयार होतो. आणि दिस वॉल इज मेड अप ऑफ द पेक्टिन और लिग्निन, पेक्टिन अँड लिग्निन असं सेल वॉल तयार होतो. ओके. आणि त्याच्या आतल्या बाजूला सुद्धा एक सेल वॉल तयार होणार आहे. सो सेल वॉलची थिकनेस किती वाढली बघा. आधी सेल्युलोज होते, त्यामध्ये इनसाइड सेकंडरी सेल वॉल तयार झाले, पुणे टर्शरी सेल वॉल तयार झाले. सर असं हे थिकनेस इतकं थिकनेस वाढलेलं आहे. सो दिस इज द चेंजेस दॅट इज टेकिंग प्लेस ऑन द सेल वॉल. हे सेल वॉलमध्ये होणारे चेंजेस आहे. असं सेल वॉलमध्ये चेंजेस होतो. सर आणखीन एखादं एक्झाम्पल जर बघितलंय, ट्रॅकियरी एलिमेंट्स सेल वॉल लूज दर प्रोटोप्लाझम. जे प्रोटोप्लाझम म्हणजे सेल वॉल मध्ये बघितलंय आपण. आता प्रोटोप्लाझम मध्ये जर बघितलंय, प्रोटोप्लाझमला आपण जायलमचं ट्रॅकियरी एलिमेंट आहे. जायलम हे जायलम मध्ये ट्रॅकिड्स आहे. ट्रॅकियरी एलिमेंट म्हणतो आपण किंवा ट्रॅकिड्स. हे ट्रॅकिड्स मध्ये काय होतं, ते सेल वॉल आहे. ते सेल वॉल बिकम व्हेरी रिजिड. सेल वॉल आणि इतकं सेल वॉलचं थिकनेस वाढलेलंच आहे. कारण लिग्निन डिपॉझिट झाले आणि पेक्टिन डिपॉझिट झाले आणि त्याच्या आत असलेले प्रोटोप्लाझम आहे, हे प्रोटोप्लाझम लॉस होणार आहे. ज्या ठिकाणी प्रोटोप्लाझम लॉस झालेले तिथे एक ट्यूब तयार होतो. असं जायलमचं एक लॉंग ट्यूब असं तयार झालेलं आहे. सर असं ट्यूब, जायलमचे ट्यूब तयार झाले. हे टीएस आहे, ते दाखवलेलं आहे, हे टीएस आहे. सर असं चेंजेस ते सेल वॉलमध्ये होणार आहे आणि त्याच्या प्रोटोप्लाझम मध्ये होणार आहे. आणि सेल वॉलमध्ये असं चेंजेस होताना इट बिकम व्हेरी इलास्टिक अँड लिग्नोसेल्युलोज इलास्टिक. त्याचे सेल वॉल बिकम इलास्टिक. इलास्टिक म्हणजे लवचिकता वाढणार आहे. इलास्टिक लिग्नोसेल्युलोज, म्हणजे लिग्निन डिपॉझिट होणार आहे आणि सेल्युलोज पण असणार आहे. सो इट इज नॉट ए लिग्नोसेल्युलोज. लिग्नोसेल्युलोज सेल वॉल तयार होतो. सेकंडरी वॉल्स आत पेक्टिन्स वगैरे सेकंडरी वॉल तयार होणार आहे. सर आणि इट इज हेल्पिंग फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ द वॉटर थ्रू दी जायलम. असं चेंजेस ह्या सेलमध्ये होतो. सर आता पुन्हा एकदा बघा, डिफरन्सिएशन म्हणजे काय आहे. ज्या ठिकाणी मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे, लाईक रूट अपेक्स आणि शूट अपेक्स आणि वॅस्क्युलर कॅम्बियम, अशा ठिकाणी हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे. हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू डिवाइड झाल्यानंतर त्या डिवाइड झालेल्या सेलमध्ये ते सेल वॉलमध्ये काही चेंजेस होणार आहे आणि प्रोटोप्लाझम मध्ये काही चेंजेस होणार आहे. असं चेंजेस झाल्यामुळे परमनंट टिश्यू तयार होतो. सेल वॉलमध्ये काय चेंजेस होणार आहे, ते थिकनेस वाढणार आहे. थिकनेस वाढणार म्हणजे सेकंडरी सेल वॉल आणि टर्शरी सेल वॉल त्यामध्ये डिपॉझिट होतो आणि त्याच्या थिकनेस इतकं वाढणार आहे. आणि काही सेलमध्ये ते प्रोटोप्लाझममध्ये व्हॅक्यूल तयार होतो. इतर सेल ऑर्गॅनले तयार होणार आहे आणि प्रोटोप्लाझममध्ये अमाऊंट वाढणार आहे. म्हणजे ते सेल वॉलमध्ये पण चेंजेस झाले आणि प्रोटोप्लाझममध्ये पण चेंजेस झाले. हे प्रोटोप्लाझममध्ये होणारे चेंजेस आहे अगदी व्यवस्थित आपल्याला जायलम टिश्यू मध्ये दिसते. ट्रॅकिडमध्ये सेल वॉल इतकं थिक सेल वॉल तयार झालंय आणि ते सेल वॉल बिकम इलास्टिक आणि लिग्नोसेल्युलोसिक, म्हणजे लिग्निन प्लस सेल्युलोज आणि पेक्टिन पण असते त्यात डिपॉझिट झालेलं आहे. आणि असं होत असताना त्याच्या आतले प्रोटोप्लाझम आहे, ते प्रोटोप्लाझमचा काय उपयोग नाही. हे प्रोटोप्लाझम काढून टाकणार आहे. काढून टाकल्यानंतर असं एक लॉंग ट्यूब तयार होतो. हा लॉंग ट्यूब पाणी कंडक्शन किंवा वॉटर कंडक्शनसाठी तिथं मदत करणार आहे. हेच आपण फ्लोएम मध्ये फूड कंडक्शनसाठी मदत करणारे स्ट्रक्चर तिथं तयार होतो फ्लोएम मध्ये. ओके. सो दॅट इज द डिफरन्सिएशन. म्हणजे डिफरन्सिएशन मीन्स एक मेरिस्टेमॅटिक टिश्यू मधून एक परमनंट टिश्यू तयार होणे, स्ट्रक्चर तयार होणे, त्याला आपण काय म्हणायचंय, डिफरन्सिएशन म्हणायचं. ठीक आहे. आता डी डिफरन्सिएशन बघूया आपण. डी डिफरन्सिएशन मध्ये डिफरन्सिएशन झालेले सेल आणि पुन्हा मेरिस्टेमॅटिक सेल मध्ये परत येणे, त्याला म्हणायचे डी डिफरन्सिएशन. ओके. डिफरन्सिएशन बघितलं. आता डी डिफरन्सिएशन म्हणजे डिफरन्सिएशन झालेले परमनंट टिश्यू तयार झाले डिफरन्सिएशन होऊन. असं डिफरन्सिएशन मुळे तयार झालेले परमनंट टिश्यू, हा परमनंट टिश्यू परत मेरिस्टेमॅटिक कंडिशन मध्ये येणे, त्याला आपण डी डिफरन्सिएशन म्हणायचं. ओके. बघूया आपण डी डिफरन्सिएशन कशामध्ये होतो. त्याला काही एक्झाम्पल ते प्लांट मध्ये आहे का. डी डिफरन्सिएशन एक्झाम्पल असणारच आहे, त्यामुळे ते कन्सेप्ट तयार झालं ना. सो डी डिफरन्सिएशन मिनिंग कळते आपल्याला. डी म्हणजे परत येणे, डिफरन्सिएशन पुन्हा डिफरन्सिएशन मध्ये येणे. ओके. सो डी डिफरन्सिएशन बघूया. डी डिफरन्सिएशन. सो डी डिफरन्सिएशन मध्ये द लिव्हिंग डिफरन्शिएटेड सेल्स लॉस्ट द पॉवर ऑफ द मल्टिप्लिकेशन. सर ऍक्च्युली डिफरन्सिएशन झाल्यामुळे
सेकंडरी टिश्यू तयार झाले. सर सेकंडरी टिश्यू तयार झाले. सेकंडरी टिश्यू त्याला एक एक्झाम्पल घेतो, पॅरेनकाइमा सेल्स. म्हणजे डिफरन्सिएशन झाल्यामुळे सेकंडरी टिश्यू तयार झाले. त्याला एक एक्झाम्पल मी घेतो, पॅरेनकाइमा सेल्स. आता हे सेकंडरी टिश्यू आहे, म्हणजे परमनंट टिश्यू आहे. आता हे परमनंट टिश्यूला पुन्हा मल्टिप्लिकेशन करण्याची क्षमता मिळणे, म्हणजे दिस ट्रान्सफॉर्मिंग इन टू मेरिस्टमॅटिक. या परमनंट टिश्यू आहे ना, हा परमनंट टिश्यूला पुन्हा मेरिस्टमॅटिक सेलमध्ये कन्वर्ट होतो. मेरिस्टमॅटिक कंडिशनमध्ये कन्वर्ट होणार आहे. मेरिस्टमॅटिक सेल मध्ये कन्वर्ट होतो. दिस इज नॉन एज व्हॉट इज डी डिफरन्सिएशन. म्हणजे ऍक्च्युली इथं डिफरन्सिएशन झालेलं आहे. हे डिफरन्सिएशन झालं ना, डिफरन्सिएशन होऊन हे पॅरेनकाइमा सेल तयार झाले, सेकंडरी टिश्यू तयार झाले. आणि डिफरन्सिएशन झालेले सेल्स पुन्हा मेरिस्टमॅटिक कंडिशनमध्ये कन्वर्ट होतो. दिस प्रोसेस ऑफ द कन्वर्शन ऑफ द differentiated tissues, that is secondary tissues, into again meristematic condition, that is known as the de-differentiation. This process, या प्रोसेसला म्हणायचं de-differentiation process. ओके, de-differentiation process. de-differentiation process. असं de-differentiation process कुठं नेमकं दिसतं प्लांटमध्ये, त्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आपण. चल, व्हेरी गुड एक्झाम्पल. एक एक्झाम्पल घेऊ आपण de-differentiation एक्झाम्पल. सर असं एक प्लांट आहे. सर सपोज एक लार्ज प्लांट आहे. या प्लांटचं आपण एक स्टम काढायचं, त्याचे टीएस काढायचे. ते टीएस काढल्यानंतर आपल्याला एक टीएस म्हणजे ट्रान्सवर्स सेक्शन म्हणतो ना आपण, टीएस असं मिळणार आहे. आउटर साइड मध्ये काय दिसणार आहे, एपिडर्मिस दिसणार आहे. एपिडर्मिस संपल्यानंतर इथं हायपोडर्मिस आहे. सर हे तुम्ही अनॅटॉमी मध्ये अभ्यास केला असेल तर दिस इज द हायपोडर्मिस. हायपोडर्मिस संपले, इथे एंडोडर्मिस दिसते. दिस इज द एंडोडर्मिस. ओके, आता हा एंडोडर्मिस मध्ये काय असणार आहे, एंडोडर्मिस मध्ये वॅस्क्युलर बंडल. इथे जायलम आहे. सपोज दिस इज द जायलम. हे दुसरं डायकोटो प्लांट मध्ये 4 जायलम असतात. जायलम. ओके, आणि दिस इज कॉल्ड फोर्थ जायलम. ओके, ते जायलमचे मध्य काय असणार आहे, इथं फ्लोएम असणार आहे. दिस इज द फ्लोएम. मध्ये फ्लोएम. सो रेडियल वॅस्क्युलर बंडल आहे. सर हा स्ट्रक्चर मी जरा मोठा दाखवतो इथं. ओके, सो दिस इज द एंडोडर्मिस आहे. हा एंडोडर्मिसच्या आत इथं जायलम. दिस इज द प्रोटोजाइलम आणि मेटाजाइलम. ओके, दिस इज द अनदर मेटाजाइलम. प्रोटोजाइलम. ओके, मेटाजाइलम नेहमी आत असते. सो एंडार्क जाइलम आहे. ऍक्च्युली स्टम असेल तर एंडार्क पाहिजे. ठीक आहे, त्याचं काही अडचण नाही. सपोज रूटमध्ये आहे असं समजूया आपण. ओके, रूटमध्ये असेल असं समजूया आपण. रूट वॅस्क्युलर बंडल. ठीक आहे, रूट वॅस्क्युलर बंडल असं समजूया आपण. ओके, सो त्याच्यामध्ये इथं फ्लोएम दिसते. सो दिस इज द फ्लोएम. Phloem. Okay, in between the phloem and the xylem there are permanent tissue. This permanent tissue is known as a parenchyma tissue. सर इथं parenchyma आपण रूट मध्ये बघायला, नॉट स्टम. दिस इज द parenchyma tissue. ओके, हे स्ट्रक्चर आपण जर स्टम मध्ये बघितलंय, स्टम असं जर स्टमचं स्ट्रक्चर टीएस काढलंय, त्यामध्ये एपिडर्मिस, पुन्हा हायपोडर्मिस. दिस इज द हायपोडर्मिस. आणि त्यानंतर इथे एंडोडर्मिस दिसणार आपल्याला. हा एंडोडर्मिस मध्ये वॅस्क्युलर बंडल दिसणार आहे. सर सपोज दिस इज वन वॅस्क्युलर बंडल. हा एक वॅस्क्युलर बंडल आहे. हे दुसरं एक वॅस्क्युलर बंडल आहे. सर असं अनेक वॅस्क्युलर बंडल त्यामध्ये दिसणार आहे. हे स्टम आहे, लक्षात ठेवायचं. स्टम. आणि त्यामध्ये वॅस्क्युलर बंडल मध्ये वरच्या बाजूला जाइलम आणि फ्लोएम. सर जाइलम आणि फ्लोएम दिसणार आहे. सर वॅस्क्युलर बंडल, हे बायकोलॅटरल वॅस्क्युलर बंडल असं समजूया आपण. जाइलम आणि फ्लोएम असलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे दिसतंय इथं आपल्याला काय दिसणार आहे, पॅरेंकाइमा टिश्यू दिसणार आहे. सो दिस इज द पॅरेंकाइमा टिश्यू. हे पॅरेंकाइमा टिश्यू नॉट मेरिस्टमॅटिक, इट इज ऍक्च्युअली परमनंट टिश्यू आहे. आता काय होतं, ह्या प्लांटचं जाडी वाढवायचं, थिकनेस वाढणार आहे. सर असं थिकनेस वाढवायचं. थिकनेस वाढवत असताना काय होतं, हे परमनंट पॅरेंकाइमा टिश्यू आहे, इट कन्वर्टिंग इंटू मेरिस्टमॅटिक आहे. हे परमनंट पॅरेंकाइमा टिश्यू
कन्वर्टिंग इंटू मेरिस्टमॅटिक आणि ते बिगिन्स टू डिवाइड. हे डिवाइड होणार आहे, याची संख्या इथं वाढणार आहे. संख्या वाढल्यानंतर त्याच्यामध्ये एक कॅम्बियम तयार होतो. कॅम्बियम म्हणजे व्हॅस्क्युलर मेरिस्टमॅटिक टिश्यू तयार होतो. हा मेरिस्टमॅटिक टिश्यू त्याच्या ओरिजिनल व्हॅस्क्युलर बंडलमध्ये जे मेरिस्टमॅटिक टिश्यू आहे त्याला जोडणार आहे आणि तिथे एक रिंग तयार होणार आहे. सर असं एक रिंग तयार होतो, अखंड असं रिंग तयार होतो. हे रिंग म्हणजे व्हॅस्क्युलर कॅम्बियल रिंग आहे. असं कॅम्बियल रिंग तयार होतो. हे पुणे डिवाइड होतो. असं डिवाइड झाल्यानंतर नवीन टिश्यू आउटसाइडमध्ये आणि इनसाइडमध्ये दोन्हीकडे नवीन नवीन टिश्यू तयार होतो आणि आउटसाइडमध्ये जे टिश्यू गेलेले ते पुशिंग करणार आहे आणि हे जाडाचं थिकनेस असं वाढणार आहे. म्हणजे ऍक्च्युली तर काय झालंय, परमनंट टिश्यू पॅरेंगाइमा टिश्यू परमनंट होत आहे. ते परमनंट टिश्यूला काय मिळाले, रिप्रोडक्शन करण्याचे किंवा मल्टिप्लिकेशन करण्याची क्षमता मिळाली. सर म्हणजे ए परमनंट टिश्यू इज अगेन कन्वर्टिंग इंटू ए मेरिस्टमॅटिक टिश्यू दॅट इज नॉन एज अ डी डिफरन्सिएशन. ओके, सो डिफरन्सिएशन मध्ये एक पॅरेंगाइमा टिश्यू तयार झाले पॅरेंगाइमा टिश्यूला रिप्रोडक्शन करण्याचे किंवा मल्टिप्लिकेशन करण्याची क्षमता नसणार आहे. नंतर हे सेकंडरी थिकनिंग ज्या वेळेला सुरू होतो या टिश्यूला मल्टिप्लिकेशन करण्याची क्षमता मिळणार आहे. याचा अर्थ हे परमनंट टिश्यू इज कन्वर्टिंग इंटू मेरिस्टमॅटिक टिश्यू. असं परमनंट टिश्यू मेरिस्टमॅटिक टिश्यू मध्ये कन्वर्ट करणे त्याला काय म्हणायचंय, डी डिफरन्सिएशन म्हणायचंय. सो दॅट इज अ डी डिफरन्सिएशन. आता आपल्याला रिडिफरन्सिएशन पण बघायचं. सॉरी, एकदा डी डिफरन्सिएशन झालंय पुन्हा तिथं रिडिफरन्सिएशन होतो. आता मी सांगतो, हेच एक्झाम्पल घ्यायचं. सॉरी, सो रिडिफरन्सिएशन मीन्स डी डिफरन्सिएशन झालेले सेल सर that again converting into permanent tissue that is known as a redifferentiation. पुन्हा येणार आहे. चला आता बघा, या ठिकाणी आपण रूट आणि स्टमचं टीएस काढलेलं आहे. आता त्या स्ट्रक्चरमध्ये इथं मेरिस्टमॅटिक टिश्यू तयार झालंय. सर दिस कॅम्बियल रिंग. या कॅम्बियम म्हणजे मेरिस्टमॅटिक टिश्यू आहे, कॅम्बियम. आता त्याच्या थिकनेस वाढलेलं आहे, एवढं थिकनेस इथं वाढले समजायचं. याच्या थिकनेस इतकं वाढलेलं आहे, ते प्लांट रूट आहे ना त्याच्या थिकनेस वाढलेलं आहे. म्हणजे काम झालंय, थिकनेस वाढले. जाडी वाढवणे हे कॅम्बियम रिंगचा उद्देश आहे. म्हणजे जाडी वाढलेला आहे. थिकनेस वाढल्यानंतर पुन्हा हे कॅम्बियम तिथं नकोच आहे. मग तिथं काय होणार आहे, परत या टिश्यू मधून, या मेरिस्टमॅटिक टिश्यू आहे ते मेरिस्टमॅटिक टिश्यू मधून तिथं काय तयार होणार आहे, तिथं पुन्हा परमनंट टिश्यू तयार होणार आहे. व्हॉट इज द परमनंट टिश्यू, पॅरेंगाइमा. पुन्हा तिथं पॅरेंगाइमा तयार होतो. हे बघा, एकदा काम पूर्ण झालंय पुन्हा ते नको तिथं आणि इथं मेरिस्टमॅटिक टिश्यू परत तयार होतो. परत मेरिस्टमॅटिक टिश्यू मध्ये कन्वर्ट होणार आहे. सर दॅट इज नॉन एज द रिडिफरन्सिएशन. सर दॅट इज द थर्ड प्रोसेस, रिडिफरन्सिएशन. म्हणजे डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन आणि रिडिफरन्सिएशन असं 3 प्रोसेस आहे. हे डायकोटिलेडन प्लांट मध्ये नेहमी होत असते. डायकोटिलेडन प्लांट जे डिफरन्सिएशन कळाले, मेरिस्टमॅटिक टिश्यू मधून परमनंट टिश्यू तयार होणे त्याला डिफरन्सिएशन म्हणायचं. एकदा डिफरन्सिएशन झाले, सेकंडरी थिकनिंग होत असताना ते पुन्हा मेरिस्टमॅटिक मध्ये येणार आहे, म्हणजे डी डिफरन्सिएशन. एकदा थिकनेस वाढले पुन्हा ते मेरिस्टमॅटिक सेल नको देते आणि त्यातून पुन्हा परमनंट टिश्यू पॅरेंगाइमा तयार होणार आहे, तर आपण रिडिफरन्सिएशन म्हणायचं. So such a phenomena is going on inside the cell and it is helping for the secondary thickening of the plant. Okay, secondary xylem असं रिडिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन झाल्यामुळे तिथं अनेक टाईप सेल तयार होतो. सेकंडरी झायलम, सेकंडरी फ्लोयम, कॉर्क कॅम्बियम, सेकंडरी कॉर्टेक्स, हे सगळं तिथं तयार होतं. आता दुसरं एक एक्झाम्पल तिथं घेतलंय, म्हणजे रिडिफरन्सिएशन मुळे या रिडिफरन्सिएशन मुळे काय काय सेल तयार होतो महत्वाचं आहे. त्यातले एक सेकंडरी फ्लोयम तयार होतो. सेकंडरी फ्लोयम हे सेकंडरी फ्लोयम आउटसाइड मध्ये तयार होणार आहे. ओके, आणि सेकंडरी झायलम तयार होणार आहे, हे इनसाइड मध्ये तयार होणार आहे. सेकंडरी झायलम तुम्हाला ते अनॅटॉमीचं थोडं माहिती पाहिजे, सेकंडरी थिकनिंग कसं होतं वगैरे. आणि कॉर्क कॅम्बियम तयार होतो. कॉर्क म्हणजे आउटसाइड मध्ये असलेले साल दिसते ना, ते चिरलेले साल दिसते, त्याला पण कॉर्क म्हणायचं. और इट इज नॉन एज ते फेलम तयार होतो. फेलम ते कॉर्कला म्हणणारा दुसरे शब्द आहे फेलम. सेकंडरी कॉर्टेक्स तयार होतो. फोर्थ, सेकंडरी कॉर्टेक्स और इट इज नॉन एज फेलोडर्म. असं स्ट्रक्चर आहे, हे रिडिफरन्सिएशन मुळे प्लांट मध्ये तयार होतो. ओके, आता एक पॉइंट, ट्युमर म्हणून एक पॉइंट आहे पुस्तकामध्ये, एनसीईआरटी पुस्तकामध्ये दिलेला आहे. ट्युमर इज ऍक्च्युअली व्हॉट इज डिफरन्सिएशन आहे का, रिडिफरन्सिएशन आहे का, डी डिफरन्सिएशन आहे का, हे पॉइंट तेवढं बघूया आपण. ट्युमर प्लांट मध्ये सुद्धा ट्युमर तयार होतो, फक्त ऍनिमल मध्ये असं नाही. आपल्याला ते
अनेक ठिकाणी ट्यूमर गाठी तयार होतो कॅन्सरचे, त्याला आपण ट्यूमर म्हणतात. तसं प्लांटमध्ये सुद्धा तयार होतो. ऍक्च्युली ते ट्यूमर इज ऍक्च्युली द प्रोडक्ट ऑफ द डी डिफरन्सिएशन. इट इज द डी डिफरन्सिएशन प्रोडक्ट आहे. डी डिफरन्सिएशन प्रोडक्ट आहे. लक्षात ठेवा, नीट मध्ये सीईटी मध्ये विचारले, ट्यूमर इज द प्रोडक्ट ऑफ द डी डिफरन्सिएशन. ऑलरेडी डिफरन्सिएशन झालेलं आहे, परमनंट टिश्यू तयार झाले, त्या परमनंट टिश्यू मधून एक गाठी तयार होतो, त्याला आपण ट्यूमर म्हणतो. म्हणजे परमनंट टिश्यू चेंज इंटू मेरिस्टेमॅटिक आहे. ट्यूमरची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. ट्यूमरचे प्रॉपर्टी म्हणजे कॅन्सर कसं असते, कंटिन्युअसली सेल डिवाइड होणार आहे. म्हणजे ऑलरेडी डिफरन्सिएशन झालेलं आहे आणि त्या सेलमधून पुन्हा गाठी तयार होतो, त्याला ट्यूमर म्हणतो आपण. आणि ट्यूमर मध्ये असलेले सेल कंटिन्युअसली डिवाइड होणार आहे आणि ती ट्यूमरची साईज वाढत जाणार आहे. सो ट्यूमर इज एन एक्झाम्पल फॉर द डी डिफरन्सिएशन. सो दॅट इज ए डिफरन्सिएशन, डी डिफरन्सिएशन अँड रिडिफरन्सिएशन. आता आपण या प्लांट मध्ये जे डी डिफरन्सिएशन आहे, डिफरन्सिएशन आहे, हा डिफरन्सिएशन इन प्लांट मध्ये इट इज ऍक्च्युअली ओपन आहे. वाय द डिफरन्सिएशन इज ओपन इन द प्लांट? त्याला थोडक्यात एनसीईआरटी मध्ये सांगितलेलं आहे. डिफरन्सिएशन इन प्लांट इज ओपन टाईप आहे, ओपन सिस्टम आहे. वाय इट इज कॉल्ड ओपन सिस्टम, त्याला थोडं एक्सप्लेनेशन द्यायचं आपण. लक्षात ठेवायचे, एक एक पॉईंट क्लिअर करत जायचं, काहीच अडचण होणार नाही आपल्याला नीट परीक्षेमध्ये. असंच पॉईंट नीटला विचारतात, तेवढं मात्र तुम्ही सराव केले पाहिजे, रीडिंग केली पाहिजे. सो डिफरन्सिएशन आहे, हे डिफरन्सिएशन इन प्लांट इज ओपन सिस्टम आहे, ओपन आहे. वाय इट इज कॉल्ड ओपन? त्याचं कारण असं आहे, डिफरन्सिएशन एक मेरिस्टेमॅटिक टिश्यू, सपोज हा मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे. ओके, सो दिस इज द मेरिस्टम. हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू मधून एक परमनंट सेल तयार होणार, मेरिस्टम, त्यातून एक परमनंट टिश्यू, फॉर एक्झाम्पल पॅरेनकाइमा. दिस इज द पॅरेनकाइमा. हे पॅरेनकाइमा हे परमनंट टिश्यू आहे. पॅरेनकाइमा हे परमनंट टिश्यू आहे, परमनंट. याला म्हणतो आपण डिफरन्सिएशन. मेरिस्टेमॅटिक मधून परमनंट टिश्यू तयार होणे, त्याला डिफरन्सिएशन म्हणायचं आहे. डिफरन्सिएशन झाल्यानंतर आपल्याला पॅरेनकाइमा दिसते. आता हे पॅरेनकाइमा मधून काय तयार होणार आहे? पॅरेनकाइमा मधून अनेक डिफरंट टाईप टिश्यू तयार होतो. फॉर एक्झाम्पल एपिडर्मिस, एपिडर्मिस त्यामधून तयार होणार आहे. हायपोडर्मिस त्यामधून तयार होणार आहे, हायपोडर्मिस तयार होणार आहे. आणि त्यामधून तयार होणार आहे दुसरे स्ट्रक्चर, कॉर्टेक्स त्यामधून तयार होणार आहे, कॉर्टेक्स. त्यामधून एंडोडर्मिस तयार होतो, एंडोडर्मिस तयार होणार आहे. आणि त्यामधून तयार होणारे दुसरे टिश्यू, वॅस्क्युलर टिश्यू त्यामधून तयार होतो, यामधून तयार होणार आहे. जाइलम त्यामधून तयार होणार आहे, फ्लोएम त्यामधून तयार होणार आहे, फ्लोएम. असं अनेक स्ट्रक्चर, एक परमनंट टिश्यू मधून अनेक स्ट्रक्चर तयार होत असल्यामुळे या डिफरन्सिएशनला आपण काय म्हणतो, ते ओपन आहे असं म्हणतो आपण. कारण त्याचे भविष्य ठरले नाही, हे काही पण होऊ शकतं. एकदा मेरिस्टेमॅटिक आहे, ते मेरिस्टेमॅटिक मधून सेकंडरी टिश्यू तयार झाले, परमनंट टिश्यू म्हणजे पॅरेनकाइमा. पॅरेनकाइमा मधून कुठले पण टिश्यू पाहिजे असेल तर ते पाहिजे ते टिश्यू तिथनं तयार होत असल्यामुळे या डी डिफरन्सिएशनला काय म्हणायचं? डी डिफरन्सिएशन, इट इज नॉन एज द डिफरन्सिएशन इज नॉन एज व्हॉट इज, दॅट इज नॉन एज द ओपन टाईप आहे. सो डिफरन्सिएशन ओपन आहे, ओपन सिस्टम आहे. कारण डिफरन्सिएशन होऊन तयार झालेले टिश्यू मधून काय वाटेल ते टिश्यू ते प्लांटमध्ये तयार होतो, काय गरज असलेले टिश्यू तिथं तयार होतो. म्हणून डिफरन्सिएशन इन द केस ऑफ द प्लांट इज नॉन एज व्हॉट इज ओपन टाईप आहे असं म्हणतो आपण. ओके, त्याला गुड एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. आता हे डेव्हलपमेंटचं एक समरी आपण घ्यायचं, समरी डेव्हलपमेंटचे एक समरीचे एक डायग्राम ते एनसीईआरटी पुस्तकामध्ये दिलेलं आहे, स्टेटमध्ये पण आहे ते समरी. एक बाण दाखवून एक डायग्राम दिलेला आहे, ते आपण बघूया. ठीक आहे, ते डायग्राम असा आहे. आधी मेरिस्टेमॅटिक टिश्यू डेव्हलपमेंट, इट इज अ diagram, it is a arrow diagram which is showing the development, meristematic development and growth and development, meristematic tissue. आधी प्लांट मध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे. आता हे मेरिस्टेमॅटिक टिश्यूला काय होणार आहे? मेरिस्टेमॅटिक टिश्यू, हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू डिफरन्सिएशन होणार आहे, बरोबर आहे ना? आपण म्हटलेले डिफरन्सिएशन,
तिथं पॅरेंकाइमा सेल वगैरे तयार होतो. डिफरन्सिएशन झाले. डिफरन्सिएशन जास्त होत असताना प्लास्मॅटिक ग्रोथ होतो, म्हणजे सायटोप्लाझमचं ग्रोथ होणार आहे. सो दॅट इज कॉल्ड प्लास्मॅटिक ग्रोथ. प्लास्मॅटिक ग्रोथ होतो. आणि हे प्लास्मॅटिक ग्रोथ होत असताना तिथं दोन गोष्टी होणार आहे. एक एक्सपॅन्शन सेलचं एक्सपॅन्शन होतं. एक्सपॅन्शन ऑफ द सेल अँड ॲट द सेम टाइम पार्ट इलोंगेट होतो, म्हणजे रूटचं लेंथ वाढणार आहे आणि स्टेमचं लेंथ वाढणार. इलोंगेशन, एक्सपॅन्शन अँड इलोंगेशन तिथं होतो डिफरन्सिएशन होत असताना. ओके. त्यानंतर या सेलला काय होणार आहे, ते मॅच्युअर होणार आहे. एक्सपॅन्शन वगैरे झाले ते मॅच्युअर होते, इलोंगेशन झाले मॅच्युअर होणार आहे. मॅच्युअर झालेले सेल, सॉरी मॅच्युरेशन, आपण इथं मॅच्युरेशन म्हणूया आपण. मॅच्युरेशन, हे मॅच्युरेशन झाल्यानंतर तिथं सेल मॅच्युअर होतो. मॅच्युरेशन प्रोसेस जे मॅच्युअर झालेलं आहे. मॅच्युअर झालेले सेल्स पुन्हा काय होणार आहे, इट गो टू द ओल्ड एज. सॉरी, हे पुन्हा ओल्ड एज मध्ये येणार आहे. सेन्सेन्स, त्याला आपण सेन्सेन्स म्हणतो. आपण सेन्सेन्स म्हणजे म्हातारपण आहे. सेन्सेन्स झाल्यानंतर इथे एक सेल तयार होतो आणि हा सेलचे डेथ होणार आहे. म्हणजे सेन्सेन्स म्हातारपण झाल्यानंतर काय होतो, डेथ होतो. सो इट अंडर गोईंग डेथ. ह्याच्यात डेथ होणार आहे. ओके ओके, हे डायग्राम मी व्यवस्थित काढतो. हे सेन्सेन्स म्हणजे म्हातारपण होणे. सेन्सेन्स डेथ, म्हातारपण झाले त्याच्यात डेथ होणार आहे. हे आपल्या माहिती आहे, अॅनिमलमध्ये सुद्धा तसंच आहे, त्याच्यात डेथ होणार आहे. पण डेथ होत असताना हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू त्यावेळेला डिफरन्सिएशन झाले. हे डिफरन्सिएशन झाल्यानंतर काही वेळेला त्याला काय होतो, डी डिफरन्सिएशन होतो. मग डी डिफरन्सिएशन झाल्यानंतर काय होणार आहे, तिथे नवीन सेल तयार होणार ना. पण हे पण आपण दाखवायचं. डी डिफरन्सिएशन झाले ते सेल पुन्हा मेरिस्टेमॅटिक कंडिशन मध्ये येणार आहे. हे बघा, पुन्हा ते डी डिफरन्सिएशन झाले हे मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये ते येणार आहे, मेरिस्टेमॅटिक कंडिशन मध्ये येणार आहे. पुन्हा याला काय पॉवर मिळणार आहे, सेल डिव्हिजन करण्याचं कपॅसिटी मिळणार आहे, सेल डिव्हिजन. म्हणून ते मेरिस्टेमॅटिक झालेलं आहे. म्हणजे डी डिफरन्सिएशन, याला काय म्हणायचं आहे, डी डिफरन्सिएशन म्हणायचं. हे डिफरन्सिएशन झाले, डी डिफरन्सिएशन झाले, मेरिस्टेमॅटिक झाले, पुन्हा ते मॅच्युरेशन झाले आणि पुन्हा ते सेन्सेन्स आणि डेथ. असं एक डायग्राम पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्याचं माहिती ते काढायचं प्रॅक्टिस पण करा, हे विचारण्याची शक्यता आहे. ओके. सो दॅट इज द प्लॅन्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचं समरीचे डायग्राम आहे. आता किरकोळ 2 पॉईंट आहेत. दॅट इज द प्लास्टिसिटी आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट. प्लास्टिसिटीसाठी एक थोडं माहिती पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आता आपण बघूया ते प्लास्टिसिटी म्हणजे काय आहे. प्लास्टिसिटी, ओके. हे सर्व NCERT पण वाचा आणि स्टेट बोर्ड पण रीडिंग करायचं. आणि ते कन्सेप्ट दोन्हीमध्ये कसं मांडलेलं आहे. कन्सेप्ट एकच असते, ते मांडण्याची पद्धत मात्र ते वेगळं असणार आहे, हे जरा समजून घ्यायचं. ओके. आता आपण प्लास्टिसिटी बघूया. ओके, प्लास्टिसिटी ऍक्च्युली नेमकं ते प्लास्टिसिटीमध्ये काय म्हणायचं आहे ते बघूया आपण. ऍक्च्युली ते प्लांट आहे, ते प्लांट गो डिफरंट pathways in response to environment or phase of the life to form different kind of the structure. हे काय त्याचे मिनिंग असं आहे. सपोज एक प्लांट आहे, सर दिस प्लांट सपोज ते प्लांट टेरेस्ट्रियल कंडिशन मध्ये आहे. सर कन्सेप्ट आधी क्लिअर करून घ्या. टेरेस्ट्रियल कंडिशन मध्ये आहे, टेरेस्ट्रियल. आणि काही प्लांट सपोज अक्वाटिक आहे, म्हणजे पाण्यामध्ये आहे. अक्वाटिक टेरेस्ट्रियल कंडिशन मध्ये राहण्यासाठी त्याला काही कॅरेक्टरची गरज आहे, आणि अक्वाटिक कंडिशन मध्ये राहण्यासाठी त्याला पर्टिक्युलर कॅरेक्टरची गरज आहे. कॅरेक्टर म्हणजे प्लांट एकच आहे,
आणि ते प्लांट टेरेस्ट्रियलमध्ये राहण्यासाठी त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर कॅरेक्टर तयार होतो आणि अक्वाटिकमध्ये वॉटरमध्ये राहण्यासाठी त्यामध्ये एक पर्टिक्युलर कॅरेक्टर तयार होतो. आणि जर हे प्लांट झिरोफायटिक असेल तर, सॉरी म्हणजे डिझर्टमध्ये असेल तर, डिझर्ट कंडिशनमध्ये असेल तर त्यामध्ये तिसऱ्या कॅरेक्टर तयार होतो. हे कॅरेक्टर तयार नाही झालं तर काय होणार आहे, ते प्लांट सक्सेसफुली या डिझर्टमध्ये जगू शकत नाही आणि पाण्यामध्ये जगता येत नाही आणि टेरेस्ट्रियल कंडिशनमध्ये जगता येत नाही. This is known as the plasticity in the plant. So what is actually plasticity in the plant? Plant follow different pathways in response to environment. Different pathway in response to environment. बघा, environment म्हणजे terrestrial environment, aquatic environment, desert. So it is producing a particular structure. It is producing a particular structure. It is producing a particular structure. These structures are different. So plant following different pathway to live successfully in the different environment. So according to the environmental condition, the plant developing different structures for the successful living. So that is called the plasticity in the plant. Plant मध्ये जे plasticity असं म्हणतात, किंवा प्लांट ग्रोथ, एखादा प्लांटचं ग्रोथ होत असताना त्याच्या लाईफमध्ये अनेक चेंजेस होतो. सुरुवातीला रूट आणि स्टम, नंतर त्या स्टम मध्ये ब्रांचेस नंतर अनेक लीफ तयार होतो, पुन्हा त्यात फ्लॉवर तयार होतो, फ्लॉवर मधून फ्रूट तयार होतो, फ्रूट मधून पुन्हा सीड तयार होतो, रूट मधून सेकंडरी रूट तयार होतो, पुन्हा पसरतंय. सर असं दॅट चेंज. सो एक बॉडी मधून अनेक स्ट्रक्चर तिथं तयार होत असल्यामुळे त्याला आपण प्लास्टिसिटी असं म्हणतात. ओके, सो दॅट इज द वर्ड मिनिंग प्लास्टिसिटी. आता हे प्लास्टिसिटीला आपण एक्झाम्पल घ्यायचं. एक्झाम्पल घेत असताना त्यामध्ये दोन टाईप एक्झाम्पल घ्यायचे. एक डेव्हलपमेंटल हेट्रोफिली. डेव्हलपमेंट होत असताना डिफरंट स्ट्रक्चर तयार होतो, त्याला आपण डेव्हलपमेंटल हेट्रोफिली म्हणायचं. डेव्हलपमेंटल प्लांट आणि प्लांटमध्ये लीफ घेतो म्हणून फिली. डेव्हलपमेंटल हेट्रोफिली. डेव्हलपमेंट होत असताना डिफरंट टाईप लीफ तयार होतो, हेट्रोफिली. डेव्हलपमेंटल हेट्रोफिली हा एक पॉईंट आहे. त्यानंतर आपण एन्व्हायरमेंटल हेट्रोफिली बघायचं. डेव्हलपमेंट होत असताना चेंजेस होतो, त्याला डेव्हलपमेंटल हेट्रोफिली म्हटलेलं आहे. प्लास्टिसिटी म्हटलं ना, एन्व्हायरमेंटमुळे चेंजेस होतो आणि डेव्हलपमेंट होत असताना सुद्धा चेंजेस होतो. प्लास्टिसिटीमध्ये एन्व्हायरमेंटमुळे डिफरंट स्ट्रक्चर तयार होतो. एन्व्हायरमेंट ऑर डेव्हलपमेंट, सॉरी डेव्हलपमेंटल फेज. प्रत्येक डेव्हलपमेंटल फेज मध्ये डिफरंट स्ट्रक्चर तयार होणार आहे. डेव्हलपमेंटल फेज. आता आधी आपण हा एन्व्हायरमेंटल हेट्रोफिली बघायचं. हेट्रोफिली म्हणजे हेट्रो मीन्स डिफरंट, फिली मीन्स लीफ. डेव्हलपमेंट होत असताना डिफरंट टाईप लीफ तयार होणार आहे. सुरुवातीला एक पर्टिक्युलर लीफ, जरा पुढे गेले दुसऱ्या पद्धतीचे लीफ, म्हणजे डेव्हलपमेंट होत असताना लीफचे नेचर बदलणार आहे, त्याला आपण डेव्हलपमेंटल हेट्रोफिली म्हणायचे. त्याला कुठे एक्झाम्पल घेतलंय, कॉटन प्लांट. कॉटन एनसीआरटी मध्ये घेतलं एक्झाम्पल घ्यायचं. कोरियांडर लीफ. कोरियांडर माहिती आहे आपल्याला, कोरियांडर लीफ. कोरियांडर, व्हॉट इज अ कोरियांडर मराठीमध्ये? कोरियांडर. आणि लार्क स्पर म्हणून दुसरं एक आहे, लार्क स्पर. लार्क स्पर जरा वेगळा प्लांट आहे. कॉटन प्लांट कापसाचे प्लांट, कोरियांडर म्हणजे कोथिंबीर, आणि लार्क स्पर म्हणजे एक पर्टिक्युलर प्लांट याच्यासारखं दिसणारे प्लांट आहे. इन दिस प्लांट्स लिव्स ऑफ द जुव्हेनाइल. जुव्हेनाइल म्हणजे यंग. यंगला मग काय म्हणायचं? जुव्हेनाइल म्हणायचं. जुव्हेनाइल प्लांटमध्ये त्याचे लीफ एका पर्टिक्युलर पद्धतीचे असणार आहे. अँड अडल्टमध्ये मॅच्युअर झाल्यानंतर मॅच्युअर प्लांटमध्ये त्याचे लीफ वेगळ्या पद्धतीने असणार आहे. म्हणजे डेव्हलपमेंट होत असताना त्याच्या लीफमध्ये बदल होतो, त्याला प्लास्टिसिटी म्हणतो आपण. तर ज्युव्हेनाइल प्लांटमध्ये त्याचे लीफ कसं असणार आहे बघा. ज्युव्हेनाइल प्लांटमध्ये त्याचे लीफ असं दिसणार आपल्याला. हे लीफ पीटीओला असं लीफ असणार आहे. कोथिंबीरचं बघायचं, लीफ यंग लीफ असं दिसणार आहे. आणि ज्यावेळेला तो ओल्ड होतो किंवा मॅच्युअर होतो, आणि त्यावेळेला बघा त्यामध्ये पुन्हा त्याचे ब्रांच अनेक त्याच्या साईडमध्ये पुन्हा दुसरं एक लीफ असं तयार झालं असतं. सॉरी, एकच लीफ आहे लक्षात ठेवायचं. हे लीफ पुन्हा डिवाइड होतो. हा एक लीफ आहे, ते डिवाइड झाले असं. सर हे सक्सेसफुली जगण्यासाठी त्याला फोटोसिंथेसिस रेट वाढवायला पाहिजे. त्यासाठी हे हिरवा कलर जास्त असायला पाहिजे. त्यामुळे त्याला अनेक ब्रांचेस तयार करून, एका लीफमध्ये अनेक ब्रांच तयार करून केलेला. म्हणजे डेव्हलपमेंट होत असताना चेंजेस होतो, त्याला काय म्हणायचे? प्लास्टिसिटी म्हणायचे. सर ऍट द सेम टाइम एन्व्हायरमेंट मुळे सुद्धा हे चेंजेस होणार आहे. हे डेव्हलपमेंट मुळे चेंजेस झालेले आहे. आता एन्व्हायरमेंट मुळे चेंजेस कसं होतं बघूया आपण. एन्व्हायरमेंट, त्याला पण एक दोन एक्झाम्पल घ्यायचं. एन्व्हायरमेंट मुळे कसं बदल प्लांटमध्ये लीफमध्ये कसं बदल होतो, म्हणजे हेट्रोफिली.
सो नंबर 2 एन्व्हायरमेंटल हेट्रोफिली म्हणायचं याला. एन्व्हायरमेंट मुळे डिफरंट टाईप लीफ. एन्व्हायरमेंटल हेट्रोफिली. एन्व्हायरमेंटल हेट्रोफिली. एन्व्हायरमेंट मुळे एन्व्हायरमेंट बदलले ते लीफ मध्ये डिफरंट टाईप हेट्रो म्हणजे डिफरंट लीफ तयार होतो. सो त्याला गुड एक्झाम्पल आहे बटर कप म्हणून एक प्लांट एक्झाम्पल घेतलेला आहे. बटर कप. बटर कप सर हे राननकुलस फॅमिलीमध्ये येणार आहे. ग्रुपमध्ये राननकुलस. राननकुलेसी फॅमिली आहे. ते फॅमिलीमध्ये येणारे प्लांट. इन दिस प्लांट लीव्स डिफरंट शेप प्रोड्युस्ड इन एअर. सर फ्रॉम लीव्स दोज प्रोड्युस्ड इन द वॉटर. म्हणजे एअरमध्ये टरस्ट्रियलमध्ये असलेले प्लांट आहे. हे टरस्ट्रियलमध्ये असलेले प्लांट जर आपण बघितले त्याचे लीफ असं दिसणार आपल्याला. टरस्ट्रियलमध्ये असलेले म्हणजे लँडमध्ये असलेले प्लांट असेल तर त्याचे लीफ, त्याचे पिटिओल आणि त्यानंतर त्याचे लीफ बघा, हे लीफ असं दिसतंय आपल्याला. मग आपण कोरिअँडरचं बघितलं तसं लीफ असं लीफ दिसणार आहे. हे कुठं असेल तर टरस्ट्रियलमध्ये असेल तर, टरस्ट्रियल म्हणजे लँडमध्ये असेल तर. आणि हेच प्लांट जर पाण्यामध्ये असेल तर त्याचे लीफ कसं तयार होतं बघा. पाण्यामध्ये असेल तर दिस इज द पिटिओल. पाण्यामध्ये असेल तर त्याचे नेचर पूर्ण बदलणार आहे. सर त्याचे एक ब्रांच तयार होतो. हे ब्रांचमध्ये पुन्हा हे सगळे लीफ आहे लक्षात ठेवायचं. हे सर्व लीफ आहे. आणि इथं दुसरं एक ब्रांच आहे त्याच्यामध्ये पण लीफ तयार होतो. हे सर्व लीफ आहे लक्षात ठेवायचं. हे पुढे गेले पुन्हा तिथं लीफ तयार होतो. सर ऑल दिस आर द लीफ. म्हणजे लीफ कसं झालेलं आहे, लीफ एकदम बारीक असं 3 ब्रांचेसारखं झालेलं आहे. हे कुठं असेल तर हे अक्वाटिक कंडिशनमध्ये किंवा पाण्यामध्ये असेल तर हे असं का तयार झालंय त्याचे कारण म्हणजे पाण्यामध्ये लाटा असतात, त्याचे वेव्स असणार आहे. हे वेव्स जास्त वाईड असेल तर ते त्याच्यामध्ये तटणार आहे ते वेव्स लाटा आणि त्यामुळे ते प्लांट तिथे राहणार नाही, ते फोर्सनं पुढे जाणार आहे. आणि जे असं डिवाइड झालंय पाणी, याच्यातून पाणी जाणार आहे. हे गॅप असताना त्यातून पाणी निघून जातं. असं पाणी जर निघून गेले ते प्लांटला काहीच अडचण होणार नाही. सर त्यासाठी असं पाणी निघून जाणार आहे. सर पाणी असं जातं त्यासाठी हे असं डिवाइड केलेलं आहे. म्हणजे एक प्लांट एकच आहे पण ते लँडमध्ये असेल तर त्याचे लीफ असं दिसतात आणि अक्वाटिकमध्ये असेल तर असं असं दिसतंय. असं जर नाही झालं ते प्लांट तिथं सक्सेसफुली जगणार नाही. त्याला म्हणायचे एन्व्हायरमेंटल हेट्रोफिली म्हणायचे. ओके. सो हे बटर कप प्लांटमध्ये दिसते ते. ओके. So this growth, differentiation and development are very closely related event in the life of the plant. ओके. हे सगळं डिफरन्सिएशन आणि डी डिफरन्सिएशन वगैरे आहे हे त्याच्या लाईफ एकदम क्लोजली रिलेटेड आहे. ते लाईफ कसं आहे, कुठं जगणार आहे त्या पद्धतीने डिफरन्सिएशन डी डिफरन्सिएशन वगैरे होतो. म्हणून द डेव्हलपमेंट इज कन्सिडर्ड ॲज द सम ऑफ द ग्रोथ अँड डिफरन्सिएशन. जरी म्हणून ते डेफिनेशन बदलले. डेव्हलपमेंट म्हणजे काय, डेव्हलपमेंट इज सम म्हणजे टोटल, सम ऑफ डिफरन्सिएशन, सम ऑफ द ग्रोथ अँड डिफरन्सिएशन, सम ऑफ ग्रोथ अँड डिफरन्सिएशन आहे. ग्रोथ अँड डिफरन्सिएशन म्हणजे ते त्याचे डेफिनेशन बदलले. डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे, डेव्हलपमेंट इज द सम ऑफ द ग्रोथ अँड डिफरन्सिएशन. सर असं ते डेफिनेशन तिथं बदललेलं आहे. हे प्लास्टिसिटी मधून ते डेफिनेशन बदललेलं आहे. सो दॅट इज द प्लास्टिसिटी आपण म्हणतो आपण. आता त्यानंतर हे प्लास्टिसिटीला अनेक फॅक्टर्स रेस्पॉन्सिबल आहे. सो व्हॉट आर द डेव्हलपमेंटला अनेक फॅक्टर्स रेस्पॉन्सिबल आहे. सो व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर्स रेस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. या संपूर्ण फॅक्टरला आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड करू शकतो. सो दॅट इज द एक्सटर्नल फॅक्टर्स अँड इंटरनल फॅक्टर्स. बघूया आपण एक्सटर्नल फॅक्टर्स. सो फॅक्टर्स अफेक्टिंग द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. फॅक्टर्स अफेक्टिंग the growth and development. द डेव्हलपमेंट म्हणूया आपण. डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी काही काही फॅक्टरची गरज आहे. हे फॅक्टर्स टोटली आपण इथं इफेक्ट म्हणूया आपण, इफेक्ट. ओके. हे टोटली आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड करू शकते. इंटरनल फॅक्टर्स अँड एक्सटर्नल फॅक्टर्स असं 2 ग्रुपमध्ये डिवाइड करूया आपण. सो व्हॉट आर द इंटरनल फॅक्टर्स अँड व्हॉट आर द एक्सटर्नल फॅक्टर्स. इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल. आपल्याला माहिती आहे एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे लाईट, टेम्परेचर, वॉटर हे आपण एकदा घेतलेलंच आहे पाठीमाग कुठलं तर याच्यामध्ये पार्टमध्ये आपण घेतलेलंच आहे. सर इथं डिटेलमध्ये आपण करत नाही, फक्त त्याचं एक यादी तयार करायचं आहे. व्हॉट आर द इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स.
सर एक चार्ट मी देतो. दॅट इज द फॅक्टर. आधी आपण फॅक्टर, डिफरंट फॅक्टर्स. हा फॅक्टर्स दोन आहे. दॅट इज द इंटरनल फॅक्टर, अँड एक्सटर्नल फॅक्टर. इंटरनल फॅक्टर अँड एक्सटर्नल फॅक्टर. हा इंटरनल फॅक्टरला आपण काय म्हणू शकते? इंट्रिन्सिक फॅक्टर म्हणू शकतो. इंट्रिन्सिक फॅक्टर. इंट्रिन्सिक. आणि एक्सटर्नल फॅक्टर असेल तर आपण काय म्हणायचे? एक्सट्रिन्सिक फॅक्टर म्हणायचं. सो इंट्रिन्सिक फॅक्टर अँड एक्सट्रिन्सिक फॅक्टर असं दोन फॅक्टर आहेत. आता इंटरनल फॅक्टर आधी बघूया आपण. व्हॉट आर द इंटरनल फॅक्टर? इंटरनल फॅक्टर्स आर इंट्रासेल्युलर फॅक्टर, म्हणजे सेलच्या आत असलेले. इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आत असलेले इंट्रासेल्युलर फॅक्टर्स. हा इंट्रासेल्युलर फॅक्टर्स नेहमी DNA वगैरे असणार आहे. सो इट इज कॉल्ड जेनेटिक फॅक्टर्स. हे जेनेटिक आहे. आणि इंटरसेल्युलर फॅक्टर म्हणजे इन बिटवीन द सेल, टिश्यू फ्लुइड. इंटरसेल्युलर फॅक्टर्स इन बिटवीन. इंटरसेल्युलर फॅक्टर्स. हा इंटरसेल्युलर फॅक्टर्स म्हणजे त्यामध्ये येणार आहे प्लांट ग्रोथ हॉर्मोन येणार आहे. प्लांट डिफरंट टाईप ऑफ हॉर्मोन्स त्यामध्ये येणार आहे. प्लांट ग्रोथ हॉर्मोन किंवा फॅक्टर्स. ग्रोथ हॉर्मोन म्हणण्याऐवजी त्याला आपण रेग्युलेटर म्हणतात. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. शॉर्ट मध्ये PGR. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणतो आपण. आता एक्सटर्नल फॅक्टर्स बघायचे. एक्सटर्नल फॅक्टर्स पुन्हा हे यादी आपण काढायची गरज सुद्धा नाही. लाईट, वाटर, टेम्परेचर, ऑक्सिजन, न्यूट्रिएंट. डिफरंट टाइप न्यूट्रिएंट. दिस आर द डिफरंट एक्सटर्नल फॅक्टर्स. ओके, हे समरी आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता त्यानंतर आपण पुढच्या पार्टमध्ये प्लांट ग्रोथ रेग्युलेटर याचा एक डिटेलमध्ये आपण अभ्यास करायचा. ओके, आज एवढं बस. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग दिस लेक्चर.